नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. पुंडलीकवरा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वैन्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम्. एकं नित्यविमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, ओम नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती, ओम नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. बोलो रे भाई सब संतन की जय. हरी हरी. ती पापाचा अचोळ फिटी, पुण्याची पहाट फुटी, जी मूर्ती माझी प्रगटी पंडुकुमरा. आईशी आकाशा लागी, अवतारे मीच युगायुगी, परी हीची काळो ओळखे जो जगी तोची विवेकिया. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी, तुमच्या आमच्या उद्धारासाठी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाचा अवतार आहे. आणि याच्यासाठीच भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे. तर भगवान श्रीकृष्ण ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये आणि 95व्या ओवीत आलो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की पापाचा अचोळ फिटी, पुण्याची पहाट फुटी, जी मूर्ती माझी प्रगटी पंडुकुमरा. आईशिया काजा लागे, अवतारे मी युगायुगी, परी हेची ओळखी जो जगी तोची विवेकिया. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की अरे बाबा, ते पापाचा अचोळ फिटे आणि पुण्याची पहाट फुटे, जे मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमरा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की बाबा, ज्या वेळेला खरा भक्ताचा जो आनंद असतो आणि भक्त आनंदामध्ये, जसा काही एखादा सण आला म्हणजे तो सण साजरा करतो आनंदाने. आनंदाची दिपवाळी घरी बोलवा वनमाळी, घाली ती मी रांगोळी गोविंद गोविंद. किंवा दसरा दिवाळी तुझ्या मासन, सखे हरिजन भेटतील. माऊली ज्ञानोबराया म्हणतात अरे बाबा, आत्मसुखाने सर्व विश्व भरून जाते. कधी जिकडे तिकडे लोक फक्त धर्माचे आचरण करतात, करणारे होऊन जगात धर्मच नांदू लागतो आणि भक्तजनाला
सत्वगुणाने परिपूर्ण होतात आणि अशा वेळेला तो आनंद आहे. भक्त कसे होतात? ज्या वेळेला ते पापाचा आचळू किती माऊली ज्ञानोबराय म्हणतात की बाबा पापाचा पर्वता एवढे जरी पाप झाले असले तरी भगवान ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात पापाचे पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्ताशी. किती पापाचे डोंगर जरी असले तर नवे नवे पापाची कळप पळते पुढे. हरी 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 उच्चार नामाचा तिथे काळाचा रीग नाही. अरे बाबा जिथे हरीचं नाम आहे, जिथं हरीच्या नामाचं अखंड स्मरण आहे तिथे काळाचा रीग नाही. पापाची पर्वत किंवा कळप हे सर्व काही नाहीसं होतं आणि ज्या वेळेला सर्वत्र धर्म नांदू लागतो. धर्म म्हणजे काय आहे? स्वतःचा स्वधर्म म्हणजे स्वस्वरूपात राहणं हा एक धर्म आहे. कशात राहणं? स्वस्वरूपी राहणे हा धर्मामाझी धर्म जाणे. स्वस्वरूपामध्ये जो स्वतःच्या स्वस्वरूपात राहतो, स्वरूपाची ओळख करून घेतो आणि तोच धर्माच्या नीतीने वागतो. आणि अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस लोक येतात तर सर्वत्र धर्म राबतो, सर्वत्र धर्माचं आचरण होतो. आणि अलीकडच्या काळामध्ये धर्म बुडालेला आहे, अधर्म झालेला आहे. आणि अधर्म झाल्यामुळे त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं पालन करण्यासाठी अनेक बकासुरासारखे, कालियासारखे अनेक असणारे दैत्य मातलेले आहेत त्या भूतलावर, दुर्योधनासारखे. आणि अशा लोकांसाठी मला अवतार घ्यावा लागतो आणि मी अवतार घेऊन युगायुगामध्ये भक्ताचं रक्षण करतो बाबा, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणू लागले. आणि अर्जुन म्हणतो जशी काय ते पापाचा अचळ फुटे म्हणजे आणि पुण्याची पहाट फुटे. ज्या वेळेला पापाचं नायनाट कधी होतो तर पाप नाहीसं होण्यासाठी त्याला पुण्याची गरज आहे. जसं रात्राचा अंधार घालवण्यासाठी सूर्याची गरज आहे. सूर्य उदय झाला का रात्र म्हणजे अज्ञान जातो. माऊली म्हणतात गुरुवचनी फुटली पहाट माता भक्ती भेटली बरवंत तिने मार्ग दाविला चोखाट गा. हा नर हरे रामा गोविंद वासुदेवा आला चिठ्ठळ शांतीचा वारा तिने सुख झाले आते विठला पाचकाचा थारा कळी काळाशी धाक धरा रागा. हा नर हरे रामा गोविंद वासुदेवा नर हरे रामा गोविंद वासुदेवा. गुरुवचनी फुटली पहाट, गुरुच्या नामाची पहाट होते आणि प्रभूच्या स्मरणाची भेट होते. प्रभूच्या स्वरूपाची ज्यावेळेला भेट होते त्यावेळेला अज्ञान नाहीसं होतं. अज्ञान नाम अंधकार नाहीसा होतो आणि पहाट होते. पहाट झाल्याच्या नंतर जशी जशी पहाट होत जाते तसा तसा प्रकाश दिसायला लागतो आणि जशी जशी अज्ञान रात्र होते तसा तसा अंधकार पसरायला लागतो. तसा अज्ञान रूपी अंधकार होता. भगवान कृपेने, भगवंताच्या कृपा आशीर्वादाने काय झाल्या
प्रकाश झाला तिने, आणि मग भगवान श्रीकृष्णाच्या किंवा श्री गुरुच्या कृपेने काय होतो, उदय होतो, प्रकाश होतो. आणि प्रकाश झाल्याच्या नंतर अज्ञान रूपी अंधकार नाहीसा होतो. म्हणून माऊली म्हणतात, ती पापाचा चोळू फुटी, पुण्याची पहाट फुटे, ती मूर्ती माझी प्रगटी पंडुकुमरा. अर्जुना, पापाचा काय होतो, नाश होतो. जिथं नाम आहे, जिथे नामच नाही पापाचे ऐसे केले. जिथं पाप राहत नाही, पापाचे कळप पळती पुढे. पाप राहत नाही आणि पापाला राहण्याची जागा नाही. कारण का, एक बार श्री गुरुची भेट झाली, साधू संतांची गाठ झाली आणि ब्रह्म साक्षात्कार झाला, ब्रह्म प्राप्ती झाली, तिथे पहाट झाली, अज्ञान नाम पाप राहत नाही. आणि मग त्या ठिकाणी धर्माचं पालन केलं जातं. मग तो धर्म म्हणजे काय, ते स्वरूपामध्ये, स्वतःच्या स्वरूपामध्ये रममान होणं, त्याचं नाव धर्म आहे. म्हणून म्हणले, धर्म तो एक आहे, दृढ धरावा भाव, भाव दृढ धरा, एक निश्चिताने भगवंताशी कृपा, आणि संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणे नाम स्मरा, मुक्ती सावी जेतावरा. हेची करा बापानो धनदारा पुत्र, सर्व मिथ्य आहे जाणून. सर्व मिथ्य आहे, फक्त काय आहे, क्षणोक्षणी नामस्मरा. क्षणोक्षणाला नाम स्मरल्या जातो. मग मुक्ती सावी जेतावरा, हेची करा बापानो. बापानो, हेची करा, काय करा, मुक्ती सावी जेतावरा. वरा मुक्ती सावी जेता, हेची करा बापानो. बापानो, हेच करा. जी मुक्ती म्हणून आहे ना, ती वरल्या गेलेली आहे. तुका म्हणे, मुक्ती परनिली नवरी. मुक्ती करून घेतलेली आहे, परनिली नवरी. आणि आजच्या दिवस चारी खेळी मिळी. म्हणून महाराज सांगतात, पाप नाही, पापाचा लेश नाही. सर्वत्र जसं गोकुळामध्ये सगळं गोकुळ निष्कलंक होत, गोपिकामध्ये तेवढीच भक्ती, जेवढी यशोदेमध्ये कृष्णाबद्दल ममता होती, तेवढीच गोपिकामध्ये होती, तेवढीच गोपाळीमध्ये होती, तेवढीच गायेमध्ये होती, तेवढीच त्या पशु पक्ष्यामध्ये, वनातल्या वंचरामध्ये होते. आणि म्हणून सर्व भगवान श्रीकृष्णाच्या आनंदामध्ये ते गोकुळ रमलेले बाबा. आणि ते खरा आनंद गोकुळात आहे. आणि तसाच आनंद आज भक्तांच्या हृदयात होतो. आणि असा आनंद झाला की तिथे कळी काळाचा रीग नाही. मग माऊली सांगतात, ते पापाचा अचळ फुटे, पुण्याची पहाट फुटे, जे मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमरा. अर्जुना, अशी स्थिती झाल्याच्या नंतर माझ्या भक्ताला आत्मसुख प्राप्त होतो. आणि भक्त माझा आत्मसुखामध्ये सर्वत्र विश्व भरून जिकडे तिकडे माझंच स्वरूप पाहतो. माझं स्वरूप विश्वामध्ये पाहतो, विश्व माझं स्वरूप म्हणून पाहतो. आणि म्हणून सांगू लागले, हरीची आदासा हरिदाई दिशा, भावी जैसा तैसा हरी एक. हरी सर्वत्र भरलेला, हरी तेरे हरी ते तेरे, हरी तेरे हरी ते तेरे. हरी इथं आहे, हरी सर्वत्र आहे,
हरी सर्वत्र आहे, विश्वव्यापक आहे, भरून उरलेला आहे. देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी. माझ्या भक्ताला आत्मसुख प्राप्त झालं की त्या आत्मसुखाच्या भराने, त्या आत्मसुखाच्या आनंदाने त्या विश्वामध्ये हरी पाहतो. हरी वाचून दुसरं काहीही पाहत नाही. जे जी दृष्टी दिसे ती हरी रूप. मग पूजा ध्यान जप त्याशी नाही. त्याला मग पूजा करायची गरज नाही, त्याला ध्यान करायची गरज नाही, आणि त्याला जप करायची गरज नाही. जप कोण करावं? ज्याला देव भेटला नाही, ज्याला देव कळाला नाही, ज्याला सुख कळालं नाही, त्यांनी जप करावं. ज्याला सुख प्राप्त झालं नाही त्यांनी तप करावं. आणि ज्याला ह्याच्यातलं सर्वही काही दूर गेले आणि काहीच नाही त्यांनी कर्म जप तप कर्म क्रिया नेम धर्म वावगाची श्रम व्यर्थ जाय. हा एक देहाला एक श्रम आहे. व्यर्थ वेळ दौडू लागलो आपण, त्याच्यामध्ये न वेळ घालता तुम्ही प्रभूच्या भजनामध्ये राहा, प्रभूच्या आनंदामध्ये राहा. म्हणून गोपिका भगवंताच्या नामस्मरणामध्ये काय करत होत्या? हरीने माझे हरिले चित्त, 12 वित्त विसरले. हरीने माझे हरिले चित्त, 12 वित्त विसरले. आता कैशी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. हरीच्या भजनामध्ये ती विसरून गेली, सर्व काही विसरून गेले. आता कैशी जाऊ घरा, आता घरात मला काय म्हणून जाऊ? एवढा वेळ झाला, घरचे काय म्हणतील? घरची कुटी खातील पारखी अशी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील. पण त्या भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये, भगवंताच्या आनंदामध्ये ते सर्व विसरून गेले. विसरून गेली कामधंदा, कामधंदा विसरून गेल्या. आणि एकच छंद त्या भगवान श्रीकृष्णाचा लागला. आणि कशाच्याही निमित्ताने त्या भगवान श्रीकृष्णाला पाहण्यासाठी गोवळणी नंदाच्या वाड्यात यायच्या. काय म्हणतात? रीता ओलांडून भरला घट, मिस पाण्याची गोविंदाची सट. भरलेली घागर ओलांडायची आणि पाण्याच्या निमित्ताला जाता जाता भगवान श्रीकृष्णाला भेटायच्या इतका छंद त्या गोवळणीला लागलेला होता. काय म्हणतात? मिस पाण्याची गोविंदाची सट, रीता भरला उलंगीला घट. घागर भरलेली लोटून द्यायची. आणि त्याच सासून जर विचारली कुठं निघाली ग, म्हणली तर मग पाणी आणायला. पाण्याच्या निमित्ताने त्या भगवान श्रीकृष्णाला भेटायचा आनंद गोवळणी घेत होत्या महाराज. आणि साक्षात या जगाचा मालक ज्या गोफाळामध्ये राहतो, ज्या गोफाळाचा प्रेम उपभोगतो, आणि असा देव भक्ताचा अंकित आहे. भक्ताच्या प्रेमासाठी यशोदेच्या मांडीवर आहे. शांती यशोदेच्या मांडीवर. शांती नावाची यशोद आहे आणि आनंद नावाचा नंद आहे. नंदाच्या घरी आणि शांती यशोदेच्या मांडीवरी खेळणारा कोण आहे? तर आत्म परमात्मा आहे. आणि तीच जिला शांती म्हणतात, तिला दया म्हणतात, ती शांती कोण आहे? तर यशोदा आहे. आणि त्या शांतीचा जो आनंद आहे, आणि तो आनंद कधीच नसणारा, न भंगणारा आनंद
तोच नंद आहे आणि तो नंद कृष्ण आहे. त्या नंदाचा कृष्ण आहे आणि तोच कृष्ण महाराज या अवताराला येऊन तो म्हणतो, अरे बाबा, जो माझ्या नामामध्ये सच्चापणाचं माझं जो चिंतन करतो, मी त्याचं काम करतो. गोकुळावर एवढं मोठं संकट आलं, पण गोकुळवाशाला कळू दिलं का? कालियाला मारलं, पण त्याची नियोजन रचना कशी केली पहा. कालियाला मारायचंय, त्याला मुक्त करायचंय, पण कोणाला बोलवलं? भुरसुंडीला, काग भुरसुंडीला बोलवलं. आणि काग भुरसुंडीला बोलून नारदाला बोलवलं. खूप नियोजन चांगलं लावलं त्यांनी. नारदाला बोलून सांगितलं, तू गोकुळ मथुरेला जा, मथुरेला जाऊन कंसाला सांग. कंसाला सांग महिन्याच्या नंतर नारद मुनी मथुरेत गेले. मथुरेत गेल्याच्या नंतर कंसाला निवेदन दिलं. अरे म्हणले, तुला जर यांच्या सूड घ्यायचा असेल ना, तर तुला एक करावं लागेल. काय करावं लागेल? 1 कोटी कमळ आणावं लागेल. आता ह्यांच्यानं काय अन्न होईना आणि कृष्ण काय गेल्याशिवाय राहीना, मग गोकुळवाशाला त्रास झाल्याशिवाय राहीना. सुजाव कोणाचा आहे? भगवान श्रीकृष्णाचाच आहे. पण कळले काय? मग असा परमात्मा आहे, नवल केवडी केवडी, नकळे कानोबाची कोडे. याच कोड कोणालाच कळत नाही. असा नटधारी नवल करणारा हा कृष्ण आहे. आणि त्या कृष्णाच्या बोलण्यावरून नारद मुनी गेले. नारदानी गेल्याच्या नंतर कंसाला हा विचार सांगितला आणि त्यांनी पुन्हा पत्र लिहिलं. आणि मग त्यांनी तेवढी कमळ मागितल्याच्या नंतर गोकुळावर मोठं संकट पडलं. गोकुळा तर कोण आहे? यमुना नदीमध्ये कालिया नावाचा सर्प आहे. त्याच्या विषाने अख्खा डोंगर जळत आहे. पशु पक्षी सगळे प्राणी मरतात आणि न मारतात कृष्ण मरून जातो. एवढं कशाला करायला? त्यालाही बरं वाटलं. पण महाराज तो कोण आहे? अरे जगाचा जनिता आहे. जगाचा जनिता लक्ष्मीचा पती, काही नोहे चित्ती आठविता. तो या जगाचा जनिता आहे, जगाला जणलेला आहे आणि जगाचं हित करणारा आहे. आणि जगाला प्रसवित केलेला तो परमात्मा आहे. आणि भक्ताच्या कार्यासाठी, यशोदेच्या वचनासाठी यशोदेनी खूप हजारो लाखो वर्षे तपश्चर्या केली. भगवान श्रीकृष्ण विष्णू प्रसन्न झाले. आणि काय मागतेस माय मर्दान? काहीच नाही देवा, फक्त तू माझ्या पोटाला यावं आणि तू माझ्या घरी लेकरू म्हणून खेळावं, बस. माझी काही दुसरी इच्छा नाही. भगवान कृष्ण, अरे जया जीवासना तया तैशी पुरवावे, उठा सावध व्हावे, क्षमा सकळा द्यावी. जया जीवासना तया तैशी पुरवावे, उठा सावध व्हावे, क्षमा सकळा द्यावी. बाबा, यशोदेची वासना होती. भगवान श्रीकृष्ण लाखो जन्म घेतल्याच्या नंतर म्हणजे मी गोकुळामध्ये जन्माला येईल आणि तुझ्याच घरी मोठा होईल, तुझ्या सोबतच खेळन, तुझ्याच मांडीवर राहीन, असं पूर्वीच तिला आशीर्वाद दिलेला होता. म्हणून आईच्या प्रेमामध्ये मोहून गेला. प्रेमामध्ये मोहून आईच्या गेला का भक्ताच्या गेला? पूर्वी भक्त होत आहे, पण आई म्हणून आले, पण भक्ताच्या वचनासाठी आला. वचन न मोडी बोलिले ते, म्हणून भक्ताचं वचन साच करण्यासाठी, भक्ताचा आनंद उपभोगण्यासाठी तो आई म्हणतो. किती कौतुक आहे होत्या भगवंताचं. माठ आपणच फोडायचा
त्याला काही मिळत नाही का? माठ फोडला आणि दही खात बसला लोणी. आता कोणाच्या आईला राग येणार नाही? यशोदा आले आणि पाहते तर सगळ्या घरानं लोणी झालं. पण त्याला वाटत होतं की माझ्या आईचे लाळ काही पुरवावे पाहिजे. आई जर मला प्रेमच करत राहिले तर तिला आई कसं म्हणता येईल? म्हणून कौतुकाने भगवान श्रीकृष्णाचं कान धरले रागाने. आता याला तुला एकच दंड म्हणले, काय? 10 उडवैशाखा. जो या अनंत कोट ब्रह्मांडाचा मालक भक्ताच्या पुढे काय करतो? भक्तपणाही राखला आणि आईपणाही जागला, याला देव म्हणतात. आणि खुशाल कान धरले आणि 10 उडबैशा काढले. का बरं? अरे भक्त ठराविती जैशी पुरवितो विच्छा, विच्छा पुरवणारा देव आहे. आणि असा श्रीकृष्ण त्याच्या नामामध्ये परिपूर्णता प्राप्त होते. आणि तोच परमात्मा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले, अर्जुना ते पापाचा चोळ फिटे, पुण्याची पहाट फुटे, जे मूर्ती माझी प्रगटे पंडकुमरा. अर्जुना, अरे बाबा, मग आत्मसुखाने सर्व विश्व भरून जाते. जिकडे तिकडे लोक फक्त धर्माचेच आचरण करणारे होऊन जगामध्ये धर्मच नांदू लागतो. आणि मग भक्तजन सत्वगुणाने परिपूर्ण होतात. कधी? तर ज्या वेळेला पापाचा नायनाट होतो, ज्या वेळेला पुण्य प्राप्त होतो, ज्या वेळेला श्रीगुरूची गाठ होते. आणि श्रीगुरूच्या गाठीने, श्रीगुरूच्या भेटीने, साधूच्या भेटीने काय होतो? तर धर्म जागल्या जातो. धर्म जागल्या जातो याचा अर्थ आपल्या स्वरूपामध्ये तो राहतो. आणि सर्वत्र नमस्कारी मज एका ते. सर्वत्र काय पाहतो? जिकडे पाहि तिकडे चतुर्भुज गोपाळ. पाहिल तिकडे ब्रह्म दिसतो. गवळणीला कशातही ब्रह्म दिसत होत. कशामध्ये ब्रह्म दिसत होत? अरे हर एका गोष्टीत ब्रह्म दिसायचं. अहो काय सांगा महाराज, सगळं विसरून जाणारी गवळण तिने निस्ताच डेरा हलवू लागली. त्याच्यात दही नाही, दूध नाही. का बरं? इसरून गेली घर काम धंदा. काय गवळण आहे? हा, विसरून गेली घर काम धंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. ते निवृत्ती अडली अप्रमानंदा हो. आईशा गोपिकाच्या कामात तुरणार. बाबा घोंगडी घेऊन पाय. कारण का? कशाचीच आठवण नाही. सर्व काम विसरून गेले. घरकाम विसरून धंदा. वृत्ती झाली गोविंदा. गोविंदामध्ये वृत्ती रंगलेली आहे. अशा प्रकारे सर्वत्र ब्रह्म पाहू लागले. कशामध्ये? महाराज म्हणले घागर काळी रात्र काळी, घागर काळी आणि यमुना जळ काळे उमाय. पाणी काळच दिसू लागलं, घागरही काळीच दिसू लागली आणि चिंबळ बिलावर काळी. हे सगळं काही काळच दिसू लागलं. कारण का? काळा हा कृष्ण आहे आणि तो कृष्ण सर्वत्र दिसू लागलेला आहे. अशी त्या गवळणीची वृत्ती झाली. पण त्या गवळणीची वृत्ती का झाली? तर तिथं काय होतं? अरे बाबा, ते पापाचा चोळ फिटे, पुण्याची पहाट फुटे, जे मूर्ती माझे प्रगटे पंडुकुमारा.
आणि तुकाराम महाराज म्हणतात, गोखळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जपे तपे. गोकुळच्या लोकाला ब्रह्मज्ञान झालं. कोणचे वेदांत वाचवले होते? केलिया वाचून जपे तपे. जप केला नाही, तप केला नाही, पण एक केलं, त्या श्रीकृष्णावर विश्वास ठेवला, श्रीकृष्णाशी समर्पित झाले, आणि मग तिथं पापाचा काय लेश नाही. म्हणून अर्जुना, ऐशिया काजा लागे, अवतारे मी युगायुगी, परी हेच ओळखे जो जगी तो विवेकिया. बाबा, त्याच्यासाठीच मी काय करतो, भक्ताच्या कार्यासाठी राम अवतार घेतला, वानराचा उद्धार केला, अहिल्याचा उद्धार केला, अहिल्या शिळा राघव मुक्त केले, पदी लागता दिव्य होऊन गेले. अहिल्या नावाची दगड होऊन पडलेली शिळा प्रभूच्या पायाने उद्धार झाला. अनेक राक्षसाचा उद्धार झाला, अनेक झाडाचा उद्धार झाला, अनेकाचा उद्धार करण्यासाठीच माझा अवतार होता. भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये बकासुराचा, बाणासुराचा, कंसाचा, चाणूराचा, मर्दनाचा, अनेकाचा मी उद्धार केला. आणि याच्यासाठीच मी अवताराला येतो. आणि माझ्या भक्ताच काज, भक्ताच्या काजासाठी सोडिले मी लाज रे. लाज शंका सोडतो आणि माझ्या भक्ताची मी एकरूप होतो रे बाबा. पण भक्त जो माझ्या स्थितीला येतो, माझ्या स्थितीत येऊन भजन करतो, मी त्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही. पण माझ्यावर पूर्ण श्रद्धा, विश्वास, सर्व नितंत माझ्यावर जो प्रेम करतो, मी त्याच्याशी एकरूप होतो. पण एवढी गंमत अशी आहे की त्याच्यामध्ये त्याचं कर्म असतं, आणि जिथपर्यंत त्याचं कर्म पूर्ण होत नाही तिथपर्यंत मला त्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही. मी त्याच्या मागे मोहरे राहतो, मागे पुढे उभा राहे सांभाळित, आली आघात निवार, त्याच्यावर आघात निवारण करतो. पण जे काय त्याच्या प्रारब्धामध्ये आहे ना, ते मला बदलता येत नाही. आणि ज्या वेळेला त्याचं प्रारब्ध संपलं, त्यावेळेला माझ्या स्वरूपात मी घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. आणि माझ्या भक्ताचं लढा पूर्ण केल्याशिवाय मला जमत नाही. माझं कार्य तेच आहे. जसं तो वेदसागर मुनी आणि अश्वसूर मुनी, हे दोन भक्त होते. पण एकूण एकाच्या श्रापाने त्यांनी याला श्राप दिला आणि त्यांनी याला श्राप दिला. एकानं, कोण होता तो? वेदसार मुनी होता. वेदसार मुनी कुणाचा होता? तर भार्गव ऋषीचा वंशज होता. आणि तो अश्वसार मुनी तिचे न विचारता त्याच्या परिसरात आला आणि तो यज्ञाला बसलेला, ध्यानधारणेला बसला होता. त्याच्यामुळं किती सुंदर जागा आहे इथं मला चिंतनाला, तपश्चर्या करायला. पण तो रागाने त्याला काही बोला, हा रागाने याला काही बोलला. याच्यामध्ये काय झालं? भक्ताच्या भाषणामध्ये श्राप देऊन घेतला. मग एक झाला कावळा आणि एक झाला कालियानाग. दोघांनी श्राप देऊन घेतले. तोच कालियानाग, तो यमुनेमध्ये राहणारा, आणि हा झाला काक भुरसुंडी. त्यांनी सांगितलं, एवढा अहंकार तुला तुझ्या या तपश्चर्याचा, तर तू असा सर्प होशील की तुझ्या परिसरातले लोक सुद्धा मरून जातील तुझ्या श्वासामध्ये. असं त्याने श्राप दिलं. तुम्ही त्या अश्वसारा मुनीने
आणि तो वेदसार मुनी जो श्राप दिला तू आत्ताच्या आत्ताच कावळा होशील आणि कावळा होऊन काव 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 करत राहशील एवढा तू बोललास ना. त्या क्षणामध्ये दोघाच्या श्रापाने एकाने कावळा झालं आणि एकाने कालिया झाला. आणि मग भगवंताला धाव केली. भगवान श्रीकृष्ण आले, बाबा तुम्ही दोनही भक्त आहात, याच्यामधून मला काही करता येत नाही. पण आता तुम्ही मी श्राप दिला असता किंवा कोणी देवाने श्राप दिला असता मी त्याच्यातून मुक्त करीत होतो, पण साधूच्या श्रापातून मला मुक्त करता येत नाही आणि हे तुम्हाला भोगल्याशिवाय जमणार नाही. ते भोगावंच लागेल. पण तुमचं जे प्रारब्ध आहे तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवलं नसल्यामुळे हा तुम्हाला भोग आलाय. हा भोग कोणाचा नाही तर तुम्ही केलेलं कर्म आहे. तुमच्या क्रोधाचं फळ आहे, तुमच्या रागाचं काय फळ आहे. म्हणून माणूस क्रोधामध्ये काहीही करू नये, त्याचे परिणाम वेगळे होतात आणि ते मात्र भोगावं लागते, भोगल्याशिवाय चुकत नाही. म्हणून माझ्या भगवंतावर कितीही प्रेम करा, थोडीफार चूक झाली ना अहंकार नसावा. पण तुमच्यामध्ये जेवढं काही प्रारब्ध शिल्लक आहे तेवढं प्रारब्ध संपूजपणा काय तुमच्या जवळ येणार नाही. पण जसं प्रारब्ध संपलं तसं प्रभू काही आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला स्वतःच्या खांद्यावर घेऊन ब्रह्मस्वरूपात विलीन केल्याशिवाय राहणार नाही. एवढा माझा दयाळू परमात्मा आहे. म्हणून मला भक्ताच्या काजासाठी ऐशिया काजा लागे, अवतरे मी युगा युगी, तरी हेची ओळखे जो जगे तो एकी. अर्जुना, अरे ज्यावेळी माझी अवतार मूर्ती प्रगट होते त्यावेळी पापाचे पर्वत नाहीसे होतात व पुण्याचा उष्काल होतो. अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे बाबा, अशा या कामगिरी करिता मी प्रत्यक्ष युगायुगाचे ठाई अवतार धारण करतो आणि हेच जो तत्वता ओळखतो तोच या जगतामध्ये खरा विचारवान होतो. मी या जगतामध्ये भक्ताच्या रक्षणासाठी आणि धर्माचं पालन करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी, अरे बाबा धर्म खूप चांगला आहे पण तुम्ही धर्मासाठी लढा. कशासाठी लढा? धर्मासाठी लढा. धर्मासाठी लढले तर तुम्ही जगणार. तसा आताही प्रसंग आलेला आहे आपल्यावर. अधर्म एवढा मोठा आलेला आहे समोर. जर हे लोक जास्त झाले तर तुम्हाला भजन फिजन करू देणार नाही. आता एवढं मोठं धर्म संकट पुढे आले. काही म्हणतात माणसाला बघून मतदान करा. अरे बाबा, कर्ण इतका कर्णासारखा उदार त्या पांडव कुळात कोणी नव्हता. कर्म दिसायला चांगला होता, कर्माचे विचार चांगले होते कर्णाचं सर्व बाजूने सगुण संपन्न होता, पण अधर्माच्या बाजूने लढत होता. म्हणून त्याला मरावं लागलं. तसा माणूस बघून तुम्ही काय करू नका, प्रचार करू नका. माणूस बघून तुम्ही मतदान करू नका. माणूस बघून करू नका तर धर्म बघून करा. धर्माच्या बाजूला कोण आहे? हिंदू धर्म जिथे जागृत आहे त्याच्या बाजूने तुम्ही मतदान करा. त्यावेळेला धर्माचं पालन होतं. तसं माणूस बघून जर मतदान केले तर तुमचा धर्म अबाधित राहणार नाही. आता इथून पुढे अशी मोठी आणीबाणीचा काळ येणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही कर्णाला बघू नका. कर्ण खूप उदार होता, कर्ण खूप ज्ञानी होता, पण काय करा, काय थोरपण जाळा त्याचे. कर्णासारख्याला बघू नका. कर्ण उदार आहे, दानशूर आहे, विद्वान आहे, खूप छान आहे, पण अधर्माच्या बाजूला गेल्यामुळे त्यालाही मारल्याशिवाय राहू नका. तसं तुम्ही माणसाला बघून मतदान करा की धर्माला बघून करा. जिथे आपला धर्म जागे आहे, जिथे धर्मासाठी रात्रंदिवस झटतात त्यालाच तुम्ही मतदान करा. आणि नाही जर केले तर हे काँग्रेसवाले
तुम्हाला काही जगू देणार नाहीत आणि अशीच मागच्या वेळेसारखी बारी येईल आणि मग तुमचा धर्म राहणार नाही. पुन्हा शिवाजी महाराजाला अवतार घ्यावा लागेल. ते लय मोठे कुटाणे होणार आहेत. त्याच्यासाठी बाबा आताच जागे व्हा आणि सगळ्यांनी फक्त जो धर्माचं प्रतीक आहे, जो धर्माचं रक्षण करणारे आहे तो अशाच लोकाला म्हणजे बीजेपीलाच मतदान द्या, बाकी कोणाला देऊ नका. असंच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला तेच सांगितलं. अरे अर्जुना, तू जर नाही मारला ना, हे तुला मारणार आहे. ते काय तुला भाऊ म्हणून सोडणार नाही. कारण का ते भावाभावाचं युद्ध नव्हतं, ते धर्म अधर्माचं युद्ध होतं. मग अधर्माने आचरण करणारे हे लोक आहेत. अशा लोकांकडे जाण्यापेक्षा तू धनुष्यबाण घे आणि कसल्याही प्रकारचा विचार करू नको, एका एकाला उडव. कारण का अरे अधर्म्याचं ह्या जगतामध्ये ह्या भूमीला भार होतो आणि अशा लोकांचं जर तुम्ही खंडन केला तर तुम्हाला यज्ञ करता येतील, सप्ते करता येतील, याग करता येतील, तीर्थ करता येतील, व्रत करता येतील. अरे बाबा आता एवढे कमी आहे तर तुम्हाला गणपतीची मिरवणूक निघू देणार, तुम्हाला रामनवमी साजरी करता येणार, गणपती बाप्पा साजरा करता येणार. किती पत्र, किती दगड, काय काय गोंधळ. आता एवढे कमी असताना एवढं आहे. अजून जर जात झाले आणि जर त्यांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्यावर मोठं संकट येणार आहे. आणि म्हणून इथून पुढे जागे व्हा. उठा जागे व्हा रे आता, जागे व्हा. जागे झाल्याशिवाय जमणार नाही. आणि नको त्याचा प्रचार करू नका. ज्याला खरंच श्रीकृष्णाची भक्ती आवडते, ज्याला भगवंताची भक्ती करायची आहे, पुढे काहीतरी करायचं असेल तर तुम्ही एवढंच करा की कर जोडून विनवितो तुम्हा. महाराज म्हणले लागून या पाया विनवितो तुम्हाला, की बाबा तुम्हाला विनंती करून सांगतो की आता अधर्म जपू नका, अधर्माचा नाश करा आणि फक्त धर्माच्या रक्षणासाठी एक कमळाच्या फुलाला बटन दाबा आणि कमळाचा विजय झाला म्हणजे धर्माचं रक्षण झालं. कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम 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 तुकाराम. आता विश्वास केली वागे तोषावे दोन मुदल्यावी तोसायला नाही. एक काळाची सांगो त्या सत्वनी गती वाढ त्या परस्परे कणो मैत्री त्यांचे गाव विश्वसव धर्म पूज्य पाहो हे म्हणजे तुझे नाव प्राणघात वर्षेत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी परत्व भूमंडळी हे तुझ्या होता जरा कल्पतरुचार चिंतामणीचे गाव दिवसांचे चंद्रमे हे स्थापना हे सर्वांनी सदा सज्जनास म्हणा सर्व सुखे पूर्ण होऊन दिलोके भजनारी मूर्ती अखंडित आणि ग्रंथ पुरविले विशेष लोकये द्रष्टाद्रष्ट विजयी एक नाही श्रीश्राव हा होईल ज्ञान बसावो विज्ञान देव कृपया विज्ञान देव ओम शांती. सर्वदा योग तुझा घडावा विकार माझा पडावा नको गुणवंता अनंता जय जय